आज आपण साक्षीदार आहोत मित्रांनो. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय प्रमोद शेठ अनंत मस्कर यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचे जनक सर्वे सर्वा ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी खऱ्या अर्थाने खूप सारी मेहनत घेतली आहे. चला वळीयत मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला हुसेन टाके तर दुसऱ्या बाजूला फहद कळवसकर मैदानाच्या आत आलेले आपण पाहतोय. मुरुडचे हे तारे, मुरुडचे हे सितारे कोलाडच्या या क्रीडा नगरीमध्ये पुनच्च हरिओम म्हणून मैदानाच्या आत खेळायला सुरुवात केली आहे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजीसाठी अक्षय अर्थातच मोन्या सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. पहिलाच बॉल, जोरदार अपील, जोरदार अपील झालंय. आउट आहे की नाही यावरती अजूनही अपील जारी आहे, चर्चा जारी आहे. फलंदाजाचे रिॲक्शन्स, यष्टीरक्षकाचे रिॲक्शन्स, गोलंदाजाचं अपील. चला मॅच लगेच चालू करायची आहे. पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील जरूर झालं. चला मित्रांनो मॅच लगेच चालू करायची आहे. चला पंच मॅच लगेच चालू करायची आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो. आपण सुद्धा थोडं स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट दाखवावं लागेल. आयोजकांनी सुद्धा इथून नियम सांगितले की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. हा रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे यासाठी. चला मॅच चालू करा मित्रांनो. अक्षय, विनंती केली जाते आपल्याला की आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला थोडंसं दाखवावं लागेल. चला मित्रांनो मॅच लगेच आपण चालू करूयात. संधी येत राहते.
मॅच चालू करायचे मित्रांनो, अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. पंचांशी वाद घालू नका मित्रांनो. थोडंसं स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट आपल्याला पण दाखवावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये पुढे जावं लागतं. तुम्हाला वाटतंय आऊट आहे, इथून पंचांना वाटलं नॉट आऊट आहे. जे काही आहेत ते आपल्याला आता निर्णय एक्सेप्ट करून पुढे जावं लागणार आहे. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच बॉलवरती हे जोरदार अपील करण्यात आलं. या अपीलामध्ये किती तथ्य आहे हे एक फलंदाजाला माहिती आहे, दुसरं त्या गोलंदाजाला माहिती आहे आणि विकेट किपरला माहिती आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. दबाव हुसेन टाकेवरती पाहायला मिळेल. हुसेनची विकेट होती त्यामुळे हा अपील जोरदार पकडून धरला होता. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आपण चित्त थरार अनुभवतोय. मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पटलावरती इतक्या स्पर्धा केल्या आहेत, मात्र या आयोजकांसारखं आयोजन नाही बघितलं. सन्माननीय प्रमोद शेठ, अनंत म्हस्कर, घड्याळामध्ये आपण जर पाहिलं ना तर 2:45 वाजलेत, पण तरीसुद्धा ते उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. अन्यथा बरेचसे आयोजक पैसे देतात आणि म्हणतात तुम्ही आयोजन करा. मोठा फटका, हुसेनचा तडाखा, ऑन साइडच्या दिशेने षटकार. खेळलाय बघा. पहिल्या बॉलवरती अपील झालं, वाचला, जीवनदान मिळाला, सुखावला, सुखरूप झाला आणि तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेचलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी. यॉर्करलिनची डिलिव्हरी, धावचित करण्याची नामी संधी. हरकत नाहीये, एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेशनवरती भर दिला गेलाय. चला मित्रांनो, प्रत्येक बॉलला मिटिंग घ्यायची गरज नाहीये. इथून हुसेन आणि फहाद आपल्याला विनंती केली जाते, वेळाचं बंधन आपल्याला सुद्धा आहे. कल्पना आहे मॅच मोठी आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक बॉलला आपण मिटिंग घेतली पाहिजे. या आयोजकांकडून आपल्याला विनंती केली जाते. 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर असताना फहद कळवसकर स्ट्राईक एंडवरती आहे. डीपमध्ये पेट्रोलिंग करायला एक लॉंग ऑफ आहे आणि एक काऊ कॉर्नर आहे. याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी. येस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये पूर्ण गडबड. फहद बॅक टू द पॅव्हलियन. शून्य धावसंख्येवरती फहदला बाद व्हावं लागलंय. येस नो कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि तदनंतर मात्र 7 धावसंख्येवरती युवी स्पोर्ट्स मुरुड संघाला पहिला हादरा लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, जर्सी क्रमांक 34, नाव आहे विजय खाणेकर. एक विकेट गेलीये, एक षटकार सुद्धा आलाय. पहिल्या षटकामध्ये संमिश्र खेळ पाहायला मिळाला. एक जोरदार अपील सुद्धा झालं होतं. टू पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ होणं बाकी आहे. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक ओमेगा 50-50 म्हणून खेळवलं जाईल. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज विजय घाणेकर आपल्याला पाहायला मिळतील. मुरुड तालुक्यातील आणखीन एक नामवंत खेळाडू. शॉर्ट पिच बॉल, कव्हरच्या दिशेने दिशा दिली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एक चेंडू येणं बाकी आहे. 9 धावा लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. अप्पा 11 खैराले संघ म्हणेल
हुसेन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे ते बरं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती अपील झालं, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर मात्र सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी. एका षटकाच्या सांगती अखेरीस 9 धावा धावफलकावरती लागल्यात. रणनीती बदलाव्या लागतील. हुसेन आता मोठे फटके खेळतोय हे माहिती आहे, मग अशा वेळेला त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी आणावी लागेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हुसेनने मिळालेल्या जीवनदानानंतर आता मात्र कमबॅक करायला सुरुवात सुद्धा केली आहे. त्याचा खेळ, कन्सिस्टन्सी आणि संयमता हे चालू ठेवलं पाहिजे. दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची भूमिका. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजीसाठी एम अर्थातच मनीष मोकल मैदानाच्या आत सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हाशिवऱ्याचा हा गोलंदाज खारेपाटी विभागामध्ये सातत्यपूर्ण चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. स्ट्राईक एंडवरती हुसेन. हुसेन नावाचा डंका मैदानाच्या आत पहिल्या मॅच मध्ये सुद्धा गाजला. या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या नावाचा डंका अजूनपर्यंत वाजतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झालाय. मैदानाच्या आत गॅम्बल झालाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल गॅदर झाला पाहिजे आणि लगेचच एक्झिक्यूट करत असताना फेक झाली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही धावांची गळती वाचवू शकता. 1 ओव्हर 11 ही धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालं. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा पाहायला मिळत आहेत. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेचलाय. निखिल चेंडू खाली तयार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. हुसेन नाराज आहे स्वतःच्या या फटक्यावरती, तितक्यासा बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन सजवण्यात आलाय, एक लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवण्यात आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी. बघा ही मनीषच्या गोलंदाजीची किमया आहे. एकाच बॉलिंग ॲक्शन मध्ये तो वेगाने सुद्धा चेंडू टाकतो आणि सेम बॉलिंग ॲक्शन मध्ये तो स्लोवर वन सुद्धा टाकत असतो. फलंदाज प्रयत्न करत होता की तो फिंगर रोल करेल, मात्र वेगाने आलेला बॉल फलंदाजासाठी बीट झालेला पाहायला मिळालाय. 12 ही धावसंख्या जमा झाली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकंसं टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर, ओमेगा पॉवर प्ले अर्थात ओमेगा 50-50 हे तिसरं षटक असणार आहे. बघा स्क्रीनवरती थोडंफार प्रमाणामध्ये का होईना धुकं पाहायला मिळते. यामुळे खेळाडूंना क्षेत्ररक्षण करत असताना अडचण जरूर होणार आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. निर्जन स्थळी चेंडू जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपण पाहतोय. नशिबाची साथ आज हुसेनला नक्कीच आहे. या 2 धावांमुळे धावफलक जाऊन पोहोचलंय 15 पर्यंत, 15 ऑन स्कोरबोर्ड. मनीष मोकलची गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली आहे. केवळ 7 धावा खर्च केल्यात, केवळ 6 धावा खर्च केल्यात, माफ करा चुकीमध्ये दुरुस्ती करूयात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार जरूर आला होता, मात्र तदनंतर कमबॅक केलं अक्षय पाटीलने. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या. शॉर्ट पिच बॉल, ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती तितकासा येऊ शकलेला नाहीये. केवळ एकच धाव घ्यायची आहे कारण षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि त्याचमुळे का होईना
इथे मात्र धावफलकावरती 2 षटकांच्या सांगते अखेरीस 16 धावा जमा झाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 धावा आल्यात. कमालीचा खेळ मैदानावरती. युवी स्पोर्ट्स मुरुड संघासाठी मोठ्या फटक्यांचा जणू काही दुष्काळ सुरू आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये केवळ 1 षटकार आलाय आणि तो सुद्धा 10 चेंडूंपूर्वी. ही एक कथा राहिली आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आदर्श आलाय. आदर्श पाटील एक युवा जलद गतीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. 50-50 ओव्हरसाठी मुरुड संघाने त्याला निवडले. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय हुसेन टाके. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं ना तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे दोन्ही शार्प लावलेत. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टी पंच विक्रांत पाटील यांनी ओळखल्या आणि तदनंतर मात्र लेग बाय स्वरूपातील 1 धाव आहे हे घोषित केले. 17 ही धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. कमालीची गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निखिल त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. लक्षात घ्या मित्रांनो, हे तिसरं षटक आहे. ओमेगा 50-50चं षटक आहे. यामध्ये 14 धावा आपल्याला करणं गरजेचं आहे. केवळ 2 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च एक अपील झालं, मात्र या अपीलमध्ये तथ्य नाहीये. तीन बॉलमध्ये 2 धावा आल्यात. उर्वरित 3 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. या वेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हुसेनची विकेट पहिली वाचली होती तरी आता फरक पडत नाही कारण तो बाद होतोय. वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येवरती हुसेन टाके बाद झालेला पाहायला मिळाला. पहिल्या बॉल पासून हुसेनवरती डॉमिनेटिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. आदर्शचं कौतुक करावं लागेल. चॅलेंजवर घेऊन आला. मुरुड संघ इतका वेळ मित्रांनो घेऊ नका. तुमचे फलंदाज आधी रेडी असले पाहिजे. तेवढं स्पोर्ट्समन स्पिरिट तुम्हाला सुद्धा दाखवावं लागेल. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज निखिल धारवे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला खेळाडू ज्याच्या बॅटमधून नेहमीच चांगले फटके आपण पाहिलेत. धावफलकावरती नजर टाकूयात. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय. ओमेगा 50-50 ओव्हरमध्ये 5 अर्थात 4 बॉल्समध्ये आपण पाहिलं केवळ 2 धावा आल्या आहेत. आता उर्वरित 2 बॉलमध्ये 2 षटकारांची आवश्यकता आहे, अर्थात 12 धावांची आवश्यकता आहे. जे पहिल्या 4 बॉलमध्ये नाही करू शकले ते उर्वरित 2 बॉलमध्ये करायचंय असं साधारणपणे चित्र मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. उडीर मैदानावरती स्ट्राईक एंडवरती निखिल धारवे पाहायला मिळतोय. त्याच्यावरती जबाबदारी आहे. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे तडाखे द्यायचे, आक्रमण करायचंय, अन्यथा संघ अडचणीत येईल. चांगली गोलंदाजी, मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय. निखिल त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ओमेगा 50-50 षटक. आदर्शने वारंवार चांगली गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओमेगा 50-50 मधील हा शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. मोठा फटका आलाय विजयच्या बॅट मधून. सरळ बॅटने खेचलाय. सीमा रेषा पार. षटकार.
आपण नजर मारली ना तर 9 धावा केल्या गेल्या, 14 धावांचं टार्गेट होतं. याचा अर्थ काय, या षटकामध्ये तुमच्या 6 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कमी करण्यात येईल. याचा अर्थ काय, आता मात्र सांघिक धावसंख्या 19 असणार आहे, जी 25 असायला पाहिजे होती. मात्र 6 धावा मायनस केल्यानंतर 3 षटकांच्या सांगती अखेरीस 19 धावा पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक 6.33 ची सरासरी. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी वागरणचा सितारा अर्थातच निखिल पाटील पाहायला मिळेल. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. शेवटचं षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये मुरुड संघ कशा पद्धतीने कमबॅक करेल हे बघणं गरजेचं आहे. अक्षय पाटीलचं आपण कौतुक करूया. सुरुवातीला डॉमिनेटिंग गोलंदाजी केली, फाउंडेशन मजबूत केलं आणि तदनंतर मात्र येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाने, मग तो मनीष मोकल असू देत, मग तो आदर्श असू देत, या सर्वांनी कमालीचा खेळ मैदानावरती करून दाखवलाय. फुलानेंचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने अर्थात गलीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रण असणारी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 20 ऑन स्कोरबोर्ड. कासवाच्या गतीने धावफलक पुढे जातोय. मोठा फटका, बादची लिडिंग एज. विकेट खाली मृणाल, फलंदाज बाद. वीस ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. मुरुड संघ आपल्याला वारंवार सूचना द्याव्या लागत आहेत. आपला नवीन फलंदाज रेडी असला पाहिजे मित्रांनो. जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची खात्री आपण सुद्धा घेतली गेली पाहिजे. नवीन फलंदाज राज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरई या विभागाला बिलॉंग करणारा हा छोटेखानी खेळाडू, मात्र छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मग अशामध्ये निखिलने आपली करिश्माई गोलंदाजी, आपल्या नावाचा ठसा मैदानावरती उमटवलेला आपण पाहिला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. खोलवट टप्प्याचा चेंडू गलीमधून थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा फलंदाजाने इथून घेतलाय. 2 धावा पाहायला मिळत आहेत. 22 ही धावसंख्या. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर चौथं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. मी म्हणेन मुरुड संघाकडून एखादा मोठा फटका आलाच पाहिजे. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल मिडाफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 23. 4 षटकांचा सामना आहे. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा जमा झाल्यात. सिंगल डबलने काय होणार नाही, मोठा फटका खेळावा लागेल. कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सौरभ त्या ठिकाणी उपलब्ध आहे. चांगला फेक झालाय, मात्र तरी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली. 2 धावा मिळत आहेत. 25 धावा. पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती
27 धावा जमा झाल्यात. विजयासाठी अप्पा 11 खैराळे संघाला 28 धावांची आवश्यकता असणार आहे. मुग्धा आणि वेदा 11 एकविरा थळ विरुद्ध सोमजाई तिसे संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. नाणेफेक आपण करून घेऊयात. चला एकविरा थळ संघ आपला कर्णधार पाठवा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अर्थात सोमजाई तिसे संघाचा कर्णधार उपलब्ध आहे. सुमित पत्रे लगेच उपलब्ध व्हायचे. नाणेफेक करून घेऊयात. आपल्या स्क्रीनवरती रिक्वायरमेंट सांगितली गेली. 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. विद्युत प्रकाश झोतातील ही रजनी क्रिकेटची स्पर्धा. सन्माननीय प्रमोद शेठ अनंत भास्कर यांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. 9व्या नायट्रोज कोलाड यांचं भव्य दिव्य आयोजन. चला दोन्ही संघाचे कर्णधार ऋतिक निवाते आणि सुमित पत्रे लगेचच उपलब्ध व्हायचे. एकविरा थळ संघ लक्षात घ्या. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलाय. नाणेफेकीसाठी आपण लगेच उपलब्ध व्हायचंय. सुमित पत्रे नागेश शीद आपण त्वरित कर्णधार पाठवायचंय. ऑल राईट आपण नाणेफेक करून घेऊयात. चिरंजीव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस असेल. हेड मागितलाय. हेड पडलाय सुद्धा. तिसे संघाने ऑल राईट नाणेफेकीचा कौल इथून मात्र आपण जिंकलेला आहात. सुमेध मैदान बघता परिस्थिती बघता काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण करू. 4 षटकांचा सामना आहे. इथून तुमचे जर विचार केला तर महत्वपूर्ण गोलंदाज यांची कमतरता नक्कीच आहे. एका बाजूला आर्यन खारकर जो ISPL साठी निवड झालाय आणि दुसऱ्या बाजूला पवन कोंडाजी यांची उणीव भासेल का? नक्कीच उणीव भासते, पण जे नवोदित खेळाडू आहेत 2 ते चांगले गोलंदाजी करतात, तर चांगला परफॉर्मन्स करून जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल राईट शुभेच्छा देऊयात आपल्याला. वेल डन. वळूयात कॉमेडी बॉक्स यांकडे जिथे आपल्याला के जोडले जातील अर्थातच. थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 2 अंतिम रजनी लेट्स प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून अक्षय कांबळी गोलंदाजी मार्कवरती आहे. साळाव एक्सप्रेस पहिला बॉल अडबा बॅटला ऑन साईडला डीप मिड विकेटला. ओमॅच अप्रतिम फटका खेळत असताना बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला.
अक्षय पाटील मोन्याच्या बॅटमधनं 6 धावा येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडवा बॅट ऑन साईडला खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इनफिल्ड मधून बॉल आउटफिल्ड मध्ये वेगानं ट्रॅव्हल झालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती नजाकत पाहायला मिळाली. अक्षय पाटील मोन्याच्या बॅटमधनं चौकार आला. 2 बॉलचा खेळ झाला. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग करत असताना मोन्याच्या बॅटमधनं पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल प्रचंड वेगाने हाताळला. विकेट किपर फंबल झालेले पाहायला मिळाले. कोणतीही धाव मिळणार नाही या निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक थांबलं जाते. धावफलकावरती धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल बॉलर अक्षय कांबळी. स्लोवर 1 ऑफ कटरचा वापर केला गेला. फसवलं होतं बॅटर अक्षय पाटील मोन्याला. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा 11 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला बॅटर डावकुरे हाताचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज अक्षय मात्रे अर्थातच अब्बू सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती बनवलेल्या पाहायला मिळाल्या. 28चं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा वाचवणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मोन्याने केली आणि षटकार चौकाराची बरसात त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल अप्रतिम फटका खेळला. फटका मिसटाईम आहे. निखिल धारमे बॉलच्या खाली पाहायला मिळाले. विकेटचं पतंग. बॅटर आउट. विकेटचं पतंग झालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहोत. निखिल धारवेनं अप्रतिम कॅच टिपलेले आपल्याला पाहायला मिळाले. अबू मैदानाच्या बाहेर परतला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचा. पहिला धक्का बसला. 11 या अंकावरती टीम अप्पा 11 खैराळे अलिबाग या संघाला पहिला धक्का बसला. महत्वाचा खेळाडू अक्षय मात्रे अबू मैदानाच्या बाहेर परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना टीम युवी स्पोर्ट्स मुरुड या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला अक्षय कांबळे पाहायला मिळतात आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सुमित भगत आपल्याला पाहायला मिळतात. अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणजे ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलाय सुमित भगत म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयने कमबॅक केलं. पहिला 3 बॉल वरती अटॅकिंग इंटरनं बॅटिंग केली होती मोन्यानं. परंतु तदनंतर अब्बूला त्यानं बाद केलाय. पुढचा बॉल आडवा बॅट ऑन साईडला अलंद कापड खेळत असताना सुमित आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या 12 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जमा केली टीम अप्पा 11 खैराळे अलिबाग या संघाच्या माध्यमातून. येणाऱ्या 18 बॉल विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 2 टीम मीटिंग घेतली जाते. इथून देखील आपण कमबॅक करू शकतोय हा आत्मविश्वास अजून देखील आहे टीम युवी स्पोर्ट्स मुरुड या संघाच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन रोहा स्पोर्ट्स वाणीच्या माध्यमातून आपण पाहू शकता मोन्या ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतो. साथीला अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली अर्थातच सुमित भगत आपल्याला देखील ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दिवेश दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक नांदगाव गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये युवी स्पोर्ट्स मुरुड या संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला सुमित भगत एक बॉल फेस केला. एक धाव
त्यांच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला सुमित भगत पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. गोलंदाज दिवेशला मानप्रम नांदगावचा गोलंदाज. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा ड्राईव्ह केलं होतं. स्टिअर करत असताना बॅटर सुमित भगत आपल्याला पाहायला मिळाल्या. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जाते. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दिवेश गोलंदाजी मागवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल स्विच हिट करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला. वेगाला बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावफलक थांबला गेले जिथे धावफलकावरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दिवेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू ते हाताळले. एकच धाव त्याने मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. अक्षय पाटील मोन्या सध्याच्याकडे ऑन स्ट्राईक लेग षटकार एक चौकाराच्या मदतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस बॉल टप्पा पडला. फिंगर रोल केली जातात बॉल वरती. टप्पा पडल्यानंतर हलकस वळण चेंडू घेतोय. विकेट किपरचा वेध घेतला गेला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते टीम युव्ही स्पोर्ट्स मुरुड या संघाच्या माध्यमातून. धावा या षटकामध्ये रोखलेला पाहायला मिळाला. गोलंदाज दिवेशचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मोन्याच्या विरोधामध्ये 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळल्यात. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये डीप मिड विकेटला लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम ही इज अ फ्युरियस सिक्सर. परंतु यावेळेला दिवेशने चुकी केली. स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. बॉलला भिरकावून दिलं डीप मिड विकेटला 6 धावेसाठी. षटकार त्याच्या बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 19 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये तिथे अब्बू अगदी स्वस्त्यामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर डाव सांभाळला सुमित भगत आणि मोन्यानं मात्र जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. षटकारांची बरसात तो करतोय. यावेळेला अडबा बॅट ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आले होते. त्यांच्या चांगली फेकी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलं जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या 20 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉलचा खेळ बाकी आणि आवश्यकता 8 धावेची आवश्यकता असणारा दिवेश या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल समोर सुमित भगत बॅटिंग मागवरती. लो फुल टॉस बॉल अडबा बॅट ऑन सेटला खेळत अलंग दी कार्पेट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. फिल्डर आलेत. बॉल वरती अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. पहिला 12 बॉलचा खेळ संपेल. पहिला 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 बनवल्या गेल्या पहिल्या 12 बॉल मध्ये. आता इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आवश्यकता 7 धावेची आवश्यकता इथून असणारा. पहा ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये आपण आहोत. 7ची आवश्यकता आहे. 14चं टार्गेट आहे. जर गोलंदाजानं 7 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपात देखील तुम्हाला मिळणार आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये त्या 6 धावांचा तुम्हाला उपयोग देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये गोलंदाजीला निखिल धारवे आपल्याला पाहायला मिळतोय. मानप्रम सौचा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सर्वेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल धारवे गोलंदाजी मागवरती. समोर सुमित आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हलक्यातनं स्टेअर केलं. सन्मानजनक खेळ सुमितनं स्टेअर करत असताना पाहायला मिळाले. फिल्डर आलेत. कव्हर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग केली गेली. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 22 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. निखिलचा पहिला बॉल वरती हलक्यातनं स्टेअर करत असताना सुमितनं सिंगल मिळवल्या. मोन्या ऑन स्ट्राईकला. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केला. पुल इथे सक्सेसफुल ठरला. बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. मॅच जिंकली टीम अप्पा 11 खैराळे अलिबाग या संघानं. वेल प्लेड.
अप्पा 11 खैराळे अलिबाग या संघाने आणि क्वालिफायला हा संघ दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा हिरो ठरतो ज्याच्या बॅटमधनं अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. 28चा पाठलाग करत असताना ज्याच्या बॅटमधनं एकट्याच्या बॅटमधनं 9 चेंडूमध्ये 24 धावा आल्या तो टीम अप्पा 11